महाकुंभ म्हटलं की पहिल्यांदा नागा साधू आपल्या डोळ्यासमोर येतात. या कुंभ दरम्यान नागा साधू हे खूप आकर्षणाचा विषय बनले आहेत. त्यांच्या रहस्यमय जीवनाबद्दल सर्वांनाच इंटरेस्ट निर्माण झाला आहे. त्यात नागा साधू कुंभमेळ्यानंतर कुठे गायब होतात, हा प्रश्न सर्वांनाच जाणून घ्यायचा आहे. संस्कृतमध्ये नागा या शब्दाचा अर्थ पहाड असा होतो. त्यांच्या नावातच याचं उत्तर सापडतं. हे साधू कुंभनंतर हिमालय, जंगले आणि जिथे लोक नसतात अशा शांत ठिकाणी ध्यान आणि तपश्चर्येसाठी जातात. त्यातील काही आपापल्या आखाड्यात परत जातात, जे भारताच्या विविध भागात आहेत. हे साधू तेथे ध्यान, साधना आणि धार्मिक शिकवणी देतात. काही नागा साधू काशी, हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन किंवा प्रयागराज यासारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये राहतात. ही ठिकाणे त्यांच्यासाठी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची केंद्रे आहेत. काही नागा साधू भारतभर धार्मिक दौरे करतात. विविध मंदिरांना, धार्मिक स्थळांना भेट देऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ते आपली उपस्थिती दर्शवतात. अनेक नागा साधू गुप्त राहतात आणि सामान्य समाजापासून दूर राहतात. कुंभमेळा किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांच्या वेळीच ते सार्वजनिक ठिकाणी दिसतात. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.